महागाई इतकी वाढलेली आहे की पैसे कितीही जपून वापरले तरी ते पुरतच नाहीत. या महागाईच्या काळामध्ये पैसे कुठे आणि कसे बचत करायचे हे देखील आपल्याला समजत नाही. दवाखाना, औषध, बिलं, शिक्षण यामध्ये आपण गुंतून गेलोय. समजत नाही हे सगळं कसं मॅनेज करायचं, बचत कशी करायची. चला तर मग आज मी असे काही उपाय सांगणार आहे, तर यामध्ये तुम्ही पैशाची बचत उत्तम पद्धतीने करू शकता. या टिप्स आपल्या घराच्या बजेटला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतील. नंबर 1, मंथली बजेट बनवा. रोजचा खर्च लिहिण्याची सवय लावा. रोज आपण थोडा खर्च करत असतो आणि ते आपण लिहिण्याची सवय नसल्यामुळे किती खर्च झाले हे आपल्याला समजत नाही आणि इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते. त्यामुळे मंथली बजेट बनवा. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल पैसे किती खर्च केले आणि किती शिल्लक राहिले. नंबर 2, स्वयंपाक करत असताना योग्य अशा भांड्यांचा आपण वापर केला पाहिजे. जेणेकरून इंधनाची तर बचत होईल, वेळेची बचत होईल आणि पैशाची देखील बचत होईल. त्यामुळे स्वयंपाक करत असताना आपल्याला कुकरचा वापर जर आपण केला, तर आपण एकाच वेळी डाळ, भात, बटाटे असं शिजवून घेऊ शकतो. इथे आपण 3 गोष्टींची बचत करतो: वेळ, पैसा आणि इंधनाची. नंबर 3, विजेची काटकसर केली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल काटकसर कशी करायची? तर जेव्हा आपलं काम होतं त्या वेळेस आपण लाईट, फॅन, मिक्सरचं बटन, टीव्ही, मोबाईलचे चार्जिंग लावलेलं बटन बंद केलं पाहिजे आणि ही सवय आपल्या लहान मुलांना देखील लावली पाहिजे. त्यामुळे प्रति युनिट लागणारी वीज ही कमी खर्च होईल आणि इथे देखील तुम्ही पैशाची बचत करू शकता. नंबर 4, काही सेलिब्रेशन, बर्थडे असे काही कार्यक्रम असतात. अशा वेळेस आपला आणि आपल्या पाहुण्यांचा स्वयंपाक आपण घरीच करू शकता. यासाठी आपण इतर कोणाची मदत घेऊन ह्या स्वयंपाकाला हातभार लावू शकता. घरी बनवलेला स्वयंपाक पौष्टिक तर असतोच, बाहेरच्यापेक्षा आपल्याला तो स्वस्तात पडतो. नंबर 5, ₹1 किमतीचे मूल्य जाणा. 49, 99, 999 या किमती आपण मार्टमध्ये पाहतो आणि इथेच खरी गफलत होते. बिलिंग करताना ₹1 सुट्टा नसतो. मग लक्षात घ्या, ₹1 एका ग्राहकाचा, तर दिवसभरामध्ये 500 ग्राहक आणि 500 गुणिले 365 दिवस जर केले तर ₹1,82,500 इतके याची रक्कम होते. हे फक्त एका मॉलचं आहे. असं आपल्या देशभरामध्ये भरपूर सारे मॉल आहेत आणि ही रक्कम कोणत्याही GSTमध्ये किंवा टॅक्समध्ये येत नाही. त्यामुळे इथून पुढे बिलिंग करताना ₹1 आवर्जून मागा आणि तो घेतल्याशिवाय जाऊ नका.